हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आज इयत्ता 10वीचा पेपर गणिताचा. आज तारीख आहे 6 मार्च 2026. तर आज होता 10वीचा गणिताचा पेपर. तर बघा मित्रांनो, आन्सर शीट सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत नका जात जाऊ. बरेचसे जण व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हा 2026चा पेपर आहे. आपण आन्सर चेक करू. तुम्ही आन्सर चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला किती मार्क्स येत आहे. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, पहिला जो क्वेश्चन होता हा सेमी इंग्लिशचा पेपर आहे. मराठीचा पण आपण इथे अपलोड करणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन होता MCQ टाईप क्वेश्चन. तर पहिले विचारलं होतं तुम्हाला रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज. तर याचा आन्सर होता C, 0%. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन होता आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन, की एक कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. तर बघा, याचा ऑप्शन नंबर ए हा करेक्ट होता, कारण की हा x² आणि x² कट होऊन जाईल. तर हे काय उरेल, फक्त 4x = 11 उरेल आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही बनणार. ठीक आहे. चला, तर 3 नंबरचा क्वेश्चन होता टू ड्रॉ ग्राफ 4x + 5y = 19. फाइंड द व्हॅल्यू ऑफ y वेन x = 1. आता ग्राफ काढायची काहीच गरज नाही आहे. जर समजा 4x + 5y = 19 आहे, तर एक काम करा, या एक मिनिट. तर एक्सच्या जागेवर काय पुट करा, 1 पुट करा. तर एक्सच्या जागेवर 1 पुट केलं, 5y = 19. हा 4 × 4 बनेल, 5y = 19. हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. तर 19 - 4, 5y = 15 येतील. y = हा इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे जाताना डिवाइड होईल. तर 5 × 3 = 15. तर याचा आन्सर होतं B, 3. त्यानंतर 4 नंबरचा जो क्वेश्चन होता सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 इज. तर पहिल्या 5 मल्टिपल, 3ने जे मल्टिपल होणारे नंबर्स असतील त्यांची सम पाहिजे होती आपल्याला. तर एसएनचा फॉर्म्युला लागला असता. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन बनली असती AP 6, 9, 12, 15 अँड सो ऑन. तर पहिले 5 हेच आले. आता एक कॉमन सेन्स आहे, यांची सगळ्यांची बेरीज जरी करून घेतली असती तुम्ही, तरी तुम्हाला आन्सर भेटून गेलं असतं. 12 × 3 = 15, 15 × 15 = 30, 40, 45. ए ऑप्शन नंबर ए होता. किंवा मग तुम्ही एसएनच्या फॉर्म्युल्याने फाइंड करू शकत होता. n/2 ब्रॅकेटमध्ये 2a + n - 1 × d. खूपच इझी होते MCQज. चला, तर MCQ चेक करून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स येत आहे ते नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 मधला बी जो होता, तर सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. 4 क्वेश्चन दिलेले होते 4 मार्क्सला. ऑन अ सर्टन आर्टिकल्स इफ रेट ऑफ CGST 9%, देन व्हॉट इज द रेट ऑफ GST. ठीक आहे. जर CGST ही 9% आहे, तर GST किती असेल, याच्या डबल असेल. तर GSTचा आन्सर किती होऊन जाईल, GSTचा आन्सर येईल 18%. ठीक आहे. चेक करून घ्या तुमचे आन्सर. व्हॉट इज द रेट ऑफ GST, तर हे किती येणार, 18% येणार. तर 18% येणार. दुसरं जे होतं, फॉर द सायमल्टेनियसली इक्वेशन इन व्हेरिएबल्स x अँड y इफ dx = -42 d - 3, देन फाइंड द x. चा फॉर्म्युला काय बनला असता, dx/d. dx आहे -42 आणि d किती, -3. तर याचा आन्सर काय आलं असतं भावांनो, भागाकार करून +14 आलं असतं. ठीक आहे. तर याचा आन्सर होता +14. त्यानंतर बघा, 3 नंबरचा क्वेश्चन होता वेन टू कॉइन टॉस सायमल्टेनियसली राईट द सॅम्पल स्पेस. तर हे आपण जे क्वेश्चन सॉल्व केले होते ना क्वेश्चन पेपर, त्याच्यात पण होता हा क्वेश्चन. तर H, 2H, 2T, 1H, 1T, 1H, 1T. ठीक आहे. तर हे सॅम्पल स्पेस होते. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन होता राईट द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0. तर याचं पण इझी होतं. हा जो होता ना इकडे प्लसमध्ये, तो तिकडे मायनस करून जा. तर -y² - 2y + 10 = काय, 0 येईल. आता हे पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करून द्या. तर काय होऊन जाईल, मायनसचा प्लस होऊन जाईल आणि प्लसवाला मायनस होईल. तर हे फायनल आन्सर होतं तुमचं y² + 2y - 10.
चला इथपर्यंत जर आन्सर बरोबर असतील तुमचे तर चला पुढे अजून आन्सर चेक करून घ्या. क्वेश्चन नंबर 2 होता हा तुमचा ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, ॲक्टिव्हिटीचं मी आधीच बोललो होतो की जशी असेल ना ॲक्टिव्हिटी सोल्युशनपासून ती पूर्ण तशीच लिहायची, खाडाखोडा अजिबात नको, आणि प्रॉपर बॉक्समध्ये व्यवस्थित बॉक्स बनवायचा, आन्सर लिहायचा, म्हणजे तुम्हाला फिक्स मार्क्स येतील. तर इथं म्हटलं इफ वन डाय इज रोल, एक डाय जर रोल केली, देन फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द नंबर ऑन अपर फेस इज प्राईम. ठीक आहे, वरच्या फेसवर काय यायला पाहिजे, अप्पर फेसवर प्राईम नंबर यायला पाहिजे. तर याच्यातून सगळ्यात अगोदर बघा सॅम्पल स्पेस दिलेले आहेत आपल्याला, तर एन ऑफ एस किती होऊन जातील 6. याच्यात प्राईम नंबर कोण आहे, प्राईम नंबर आहे 2, 3 आणि 5. हे असे नंबर आहेत त्यांना फक्त एकने आणि त्याच नंबरने भाग जाईल. तर हे किती आहेत 3. तर बघा हे इथं लिहून दिलेले आहेत त्यांनी. तर एन ऑफ ए किती आलं असतं 3. तर एन ऑफ ए अपॉन काय असतो एन ऑफ एस. तर एन ऑफ ए किती आहे 3, तर 3 अपॉन 6. तर याला केलं 3 1 जा 3 2 जा 6. या प्रकारे तुमचं आन्सर आलं असतं. तर चेक करून घ्या, 2 मार्क्स फिक्स असतील तुमचे. नंतर पुढची ॲक्टिव्हिटी जी होती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन AP होती. हे बॉक्स आपल्याला फिल करायचे. तर बघा T1 सगळ्यात फर्स्ट टर्म जी असते ती काय असते T1 असते. T2 60 लिहिलेलं आहे. T3 काय असेल थर्ड टर्म, तर ती आहे 50. त्यानंतर ए जो T1 असतो तोच ए असतो, तर हा 70 आला. डी काय असेल डी असतो T2 मायनस T1, तर T2 किती आहे 60 मायनस 70. तर डी किती आला असता 92, डी आला असता -10. तर सगळ्यांचा -10 आला असेल तर बरोबर आहे उत्तर. हे चारही बॉक्स चेक करून घ्या. त्यानंतर इथं आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. तर इथं फक्त हे ॲक्टिव्हिटी फिल करायची, ग्राफ वगैरे ड्रॉ करायचा नव्हता. जर समजा एकच्या जागेवर 3 पुट केला तर 3 + y इज इक्वल टू किती होईल 3. हा इकडे प्लसमध्ये, तिकडे जाताना काय होईल मायनसमध्ये. तर वायची व्हॅल्यू 3 - 3 किती होईल 0. तर इथं आलं असतं 0. इथं लिहायचं होतं तुम्हाला 3,0. नंतर जर वायची व्हॅल्यू 5 पुट केली. ठीक आहे, आता याच इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू 5 पुट करतो. तर इथं 5 इज इक्वल टू 3 आलं असतं. तर इकडे हा प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल. तर काय येईल x इज इक्वल टू 3 - 5. तर आन्सर येईल तुमचं -2. तर इथं -2 आलं असतं. तर -2, 5. ठीक आहे, तर तिघा ॲक्टिव्हिटी एकदम इझी होते, पेपर खूप सोपा होता. तर आन्सर चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाळांनो. नंतर बघा आणि तुमचा स्कोरही कळवा, कारण की पेपर खूप सोपा होता. बघा क्वेश्चन नंबर 2 मधला बी आहे. आता हा 8 मार्क्ससाठी होता, 4 क्वेश्चन सॉल्व करायचे होते. ठीक आहे, कोणतेही. तर जर समजा इथे पहिला क्वेश्चन दिलेला आहे इफ टू कॉइन टॉस सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबेबिलिटी ऑफ द गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. ठीक आहे, पहिले तर काय लिहायचं होतं तुम्ही सॅम्पल स्पेस लिहून घ्या. तर सॅम्पल स्पेस किती आले असते बघा, 2 कॉइन टॉस करतो आहे तर आउटपुट 2 असतील आणि 2. तर बघा 2 कॉइन टॉस करू तर आउटपुट आहे 2 आणि 2 वेळेस टॉस करतो आहे म्हणून त्याचा स्क्वेअर. तर हे 4 येतील. तर आउटकम किती राहतील 4. 2 हेड 2 टेल, 1 हेड 1 टेल 1 हेड 1 टेल. या प्रकारे हे सॅम्पल स्पेस आले. आता आपल्याला काय म्हटलं आहे की गेटिंग ॲटलिस्ट 1 हे एक तरी हेड पाहिजे. तर असे किती येतील हे बघा, ॲटलिस्ट 1 पाहिजे. तर 1 2 आणि 3 हे 3 असतील. तर एन ऑफ एस तुमचा झाला 4 आणि एन ऑफ ए किती येणार, एन ऑफ ए येणार तुमचा 3. तर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. तर किती येईल 3/4. तर याचा आन्सर किती आला असतं 3/4. तर चेक करून घ्या बाबांनो. नंतर आहे दुसरा क्वेश्चन. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सायमल्टेनियसली इक्वेशन दिले ते सॉल्व करायचे होते तुम्हाला. तर बघा पहिले दोघं इक्वेशन लिहून घेऊ. x + y इज इक्वल टू 4 हे पहिलं इक्वेशन. दुसरं आहे 2x - y इज इक्वल टू 2 हे दुसरं इक्वेशन. आता जर समजा दोघांना ॲड करून दिलं तर y कट होऊन जाईल. बघा ॲड करू आपण. तर इथे जे ॲड करतो मी ॲडिशन ॲडिशन ॲडिशन. आता बघा 2x आणि x किती होऊन जातील 3x प्लस मायनस मायनस आणि मायनस प्लस मायनस होईल, त्यामुळे हे दोघं कट होतील आणि इथं 6 येणार. तर x इज इक्वल टू 6/3 म्हणजे 3 2 जा 6 येऊन जाईल. तर एक्सची व्हॅल्यू किती येणार, एक्सची व्हॅल्यू येणार 2. नंतर ही एक्सची व्हॅल्यू कोणती आपण एका इक्वेशनमध्ये पुट करून द्या. मी पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करतो. तर x इज इक्वल टू x + y इज इक्वल टू 4. एकच्या जागेवर 2 पुट करतो.
प्लस वाय इज इक्वल टू 4, वाय इज इक्वल टू हा 4 तिकडे जाताना मायनस, तर वायची व्हॅल्यू किती येईल 2. तर एक्स आणि वाय हे तुमचे दोघं किती आले असते 2 आले असते बरोबर. तर चला फटाफट आन्सर चेक करून घ्या नंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. पुढचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 3. सोपा होता. फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. काय करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. तर बघा हे जे लिहिलेलं आहे तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर आपल्याला 2 नंबर असे पाहिजे ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे -20 पाहिजे आणि त्यांची ॲडिशन +1 पाहिजे होती. तर असे 2 नंबर कोण असतील 5 आणि 4. मायनस कोण असेल 4 असेल. तर हे आपण ॲड करून देऊ. तर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. तर बघा याच्यातून कॉमन काय निघेल एक्स, मध्ये काय उरेल एक्स प्लस 5, -4 कॉमन निघेल इथून आणि मध्ये असेल एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. तर एक्स मायनस 4 आणि एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. तर एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. तर बघा एक्स इज इक्वल टू +4 येईल आणि एक -5 येणार. तर हे आन्सर होतं. सोप्या पद्धतीचा पेपर होता बाळांनो. नंतर क्वेश्चन नंबर 4 आहे ज्याच्यात ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. आपल्याला 24th टर्म काढायची आहे. तर बघा इकडे फाइंड करू आपण. तर याच्यात ए कोण आहे 12, डी जो आहे तो 16 - 12 असेल तर तो किती येणार 4. आता टी एनचा फॉर्म्युला काय असतो, टी एनचा फॉर्म्युला असतो ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर एची व्हॅल्यू आहे आपल्याला काय काढायचा होता टी 24, तर याची व्हॅल्यू 12 प्लस एन किती असेल 24 - 1 आणि डीची व्हॅल्यू होती 4. तर 12 प्लस 23 मल्टिप्लाय बाय 4. तर 12 प्लस 23 4 जा किती होईल, तर 23 4 जा 92. तर हे दोघांना जर ॲड केलं तर किती भेटेल 104. तर टी एन आला असता तुमचा T24 आला असता 104. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 5. तर बघा हा पण सॉल्व करून घेऊ. 4च करायचे होते, हे 4 पण केले तरी बरोबर आहे. नंतर समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय दिलेला आहे 1265, एन दिलेला आहे तुम्हाला 50. देन फाइंड द मीन ऑफ द गिवन डेटा. तर मीन असतो एक्स समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय डिवाइड बाय एन असतो. तर 1265 डिवाइड बाय 50 करायचं होतं. तर बघा किती येईल आन्सर चेक करू आपण. तर हे आन्सर येईल तुमचं 25.3. ठीक आहे. एक्स आला असता तुमचा 25.3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 होता. क्वेश्चन नंबर 3मध्ये एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती तुम्हाला. तर बघा ॲक्टिव्हिटी काय आली असती. तर बघा ॲक्टिव्हिटी 3मधला फर्स्ट क्वेश्चन होता श्रीकर बॉट अ लॅपटॉप विथ 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस. द प्रिंटेड प्राइस ऑफ लॅपटॉप इज 50,000. 18% GST वॉज चार्ज ऑन डिस्काउंटेड प्राइस. फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST अँड वॉट डिड श्रीकर पे. तर बघा डिस्काउंट 10% जर केला तर किती आला असता डिस्काउंट आला असता 5,000. नंतर ही जी व्हॅल्यू आहे याच्यातून 5,000 आपण मायनस केले असते तर आपल्याला मिळालं असतं 45,000. नंतर रेट ऑफ GST किती दिलं आहे, रेट ऑफ GST होतं 18%. त्याच्यात CGST 9% असेल तर 9%च्या हिशोबाने जर केलं तर इथं 9 डिवाइड बाय 100 येतील. आणि याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर किती येणार 4,050 आलं SGST. कॅल्क्युलेशन बी करायची नव्हती करत, हे तर प्लस तर सगळ्यांना जमेलच. ठीक आहे. तर हे किती येईल 53,100 रुपीज. ठीक आहे. तर इझी होती ॲक्टिव्हिटी. चेक करा, तुमचे आन्सर चेक करा आणि मार्क्स नक्कीच कळवा किती येत आहे. त्यानंतर 2 नंबरची ॲक्टिव्हिटी होती. बघा ही तर अगदी सोपी होती. वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन 5m² 2m + k इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -7/5. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. इथून ॲक्टिव्हिटी राईट करायची होती. तर बघा
यमची व्हॅल्यू काय आहे -7/5. तर इथं -7/5 पुट करून देऊ. नंतर इथे पण -7/5. आता याचा जर स्क्वेअर केला तर इथे काय आन्सर आलं असतं 49 आणि 5 इथं 5 आला असता. नंतर इथे -14/5. नंतर यांचं मायनस प्लस जर केलं तर इथे 49 हे बघा डिनॉमिनेटर सेम आहे तर वरच्यांची मायनस होऊन जाईल. तर 49मधून 14 जर गेले तर किती येतील -35/7 येतील. ठीक आहे. आता याला जर केलं तर 7 1 जा 7, 7 5 जा 35. 7 नाही इथं 5 आहे. 5 1 जा 5, 5 7 जा 35. तर इथं इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल मायनस. तर तुमचं इथे आलं असतं -7. ठीक आहे. नंतर याच्यातला क्वेश्चन नंबर बी होता. तर क्वेश्चन नंबर 2 नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ द टॉईस द नंबर स्मॉलर नंबर अँड थ्राईज द ग्रेटर नंबर 19. फाइंड द नंबर्स. तर बघा स्मॉलर नंबर विचारला आहे आणि ग्रेटर नंबर. तर स्मॉलर नंबर तुमचा 2 आला असता आणि ग्रेटर नंबर 5 आला असता. ठीक आहे. फुल सोल्युशन इथं बसणार नाही असंही. तर तुमचे आन्सर तरी चेक करून घ्या. नंतर याच्यातला 2 नंबरचा क्वेश्चन होता. तर हा 2 नंबरचा क्वेश्चन याचा आन्सर तुमचं यायला पाहिजे होतं 1,92,000. ठीक आहे. एवढे इन्व्हेस्ट करेल तो 12 इयर्समध्ये. हा क्वेश्चन आपल्या चॅनलवर टाकलेला होता, पेपर सॉल्व केलेला होता तेव्हा. तर चेक करून घ्या. त्यानंतर प्रोबॅबिलिटी काढायची आहे. काय दिलेलं आहे 6 कार्ड्स आहेत. ठीक आहे. तर त्याच्यावर 0 तर 5 हा क्वेश्चन पण सॉल्व केलेला होता. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स दॅट. ठीक आहे. तर पहिल्याचं जे आन्सर होतं तर किती आली असती प्रोबॅबिलिटी तुमची. तर बघा जर सॅम्पल स्पेस लिहिले आपण हे बघा 0 1 2 3 4 5. ठीक आहे. टोटल सॅम्पल स्पेस किती आले असते n ऑफ s = 6 आले असते. आता नॅचरल नंबर विचारता आहे तर याची प्रोबॅबिलिटी किती आली असती p ऑफ a. तर नॅचरल नंबर 5च आहेत. ठीक आहे. 0 नॅचरल नंबर नाही आहे, तो होल नंबर आहे. तर 5/6 आली असते. दुसरं द नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज होल नंबर. होल नंबर तर सर्वच आहेत. तर काय 6/6 आली असती म्हणजे 1. तर इथे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी जर मानलं याला तर 6/6 तर ही 1 आली असते. चेक करून घ्या. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन होता हिस्टोग्राम ड्रॉ करायचा होता. ठीक आहे. इझी होता. काय लिमिट वगैरे कंटिन्यू दिलेले होते, काहीच जास्त मेहनत करायची गरज नव्हती तुम्हाला. चला तर पुढे बघू. क्वेश्चन नंबर 4. तर बघा याच्यात 2 क्वेश्चन सॉल्व करायचे होते 8 मार्क्सला. द सम ऑफ 2 रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज 7 अँड सम ऑफ देअर क्यूब इज 91. ठीक आहे. तर आपल्याला इक्वेशन बनवायचं होतं. तर इक्वेशनचा फॉर्म्युला सांगून देतो बाळांनो. हे तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ते दिलेलं आहे तुम्हाला. तर x² मायनस अल्फा प्लस बीटा असतो आणि इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा असतो = 0 असतो. तर हे इक्वेशन काय बनलं असतं x² मायनस 7x प्लस 12 = 0. जर तुमचं हे आन्सर आलं असेल तर हे अगदी बरोबर आहे. थोडीशी मेहनत घ्यावी लागली असती पण येऊन गेलं असतं. त्यानंतर दुसरं होतं श्रीमती तेजस्विनी परचेस. तर हा क्वेश्चन फायनान्शियल प्लॅनिंगमधला होता. एकदम इझी क्वेश्चन आहे. तर 100 शेअर्स परचेस केले. फेस व्हॅल्यू आहे 80 रुपीज. वेन मार्केट व्हॅल्यू इज 900 शी पेड ब्रोकरेज ॲट द रेट ऑफ 0.5% अँड 18% GST ऑन द ब्रोकरेज. फाइंड द फॉलोइंग. तर नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. तर बघा पहिल्याचा आन्सर तुमचा आलं असतं, आन्सर चेक करून घ्या 1,20,000. दुसरं जे होतं ब्रोकरेज पेड ऑन द सम इन्व्हेस्टेड तर ते आलं असतं तुमचं 1 मिनिट इथं तुमचा आन्सर येईल 9,000. ठीक आहे. कारण की 900 रुपयाला शेअर आहे एक आणि 100 शेअर घेतले तर किती येतील 9,000 रुपये. जर याच्यावर ब्रोकरेज आहे 0.5% तर याला जर मल्टिप्लाय केलं तर हे किती येणार 450 रुपीज. नंतर GST पेड ऑन ब्रोकरेज तर 18% GST आहे. तर ब्रोकरेजवर 18% GST जर काढली तर ते किती 450 मल्टिप्लाय बाय
18 डिवाइड बाय 100 हे कॅल्क्युलेशन करून 81 GST येणार आणि टोटल अमाऊंट जी पेड केली 100 शेअर्सवर, तर काय म्हटलं आहे, टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स, टोटल अमाऊंट जर काढायला गेलं तर हे 9000 प्लस 81 प्लस 450, तर टोटल अमाऊंट किती येणार, टोटल अमाऊंट येईल तुमची 9531 रुपीज. इथे तुमचं 90,000 येईल, इथे 90,000, तर हे किती होऊन जाईल 90,531 रुपीज. थोडासा गोंधळ झालेला आहे, ठीक आहे. तर एवढं चेक करून घ्या व्यवस्थित, कारण की हे बघा 900 मल्टिप्लाय बाय 100 केलं तर किती येतील 90,000, ठीक आहे. तर चेक करून घ्या हे तुमची उत्तरं. पुढे बघू आपण आता. फॉलोइंग टेबल शो द फंड्स कलेक्ट 105 स्टुडंट फॉर फ्लड अफेक्टेड पीपल, फाइंड द मीडियन ऑफ डेटा. याचा मीडियन काढायचा होता आपल्याला, तर याचा मीडियन जो होता, तर याचा ॲप्रॉक्सिमेट मीडियन जो आला असता, बघा मी आन्सर देतो डायरेक्ट, तर मीडियन आला असता 33.67 ॲप्रॉक्सिमेट, ठीक आहे, या प्रकारे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे पाचवा क्वेश्चन, तो आहे 3 मार्क्ससाठी. तर बघा, सर्वे वॉज कंडक्टेड इन अ स्कूल स्टुडंट युजिंग डिफरंट मोड्स ट्रान्सपोर्ट इज गिवन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड द पाय डायग्राम. पाय डायग्राम काढायची होती आणि याची व्हॅल्यू फाइंड करायची होती. तर बघा, एची व्हॅल्यू फाइंड करताना या सगळ्यांची प्लस करायची होती तुम्हाला. ए प्लस 2a प्लस 20 इज इक्वल टू 105 येणार. तर बघा, 35 20 किती होतील, हे 2a 3a होतील प्लस 55 इज इक्वल टू 105. नंतर 3a हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस होईल, तर मायनस 55 इज इक्वल टू किती होऊन जातील, हे 45. आणि 3ने जर डिवाईड केलं तर याची व्हॅल्यू किती येणार 15 येणार. तर याची व्हॅल्यू 15 होती आणि या प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं होतं, पाय डायग्राम काढायची होती सर्कल काढून, ठीक आहे. चला लास्ट क्वेश्चन बघून घेऊ. लास्ट क्वेश्चन आहे, देर आर सम स्टुडंट इन ग्रुप ए अँड बी, इफ वन स्टुडंट गोज फ्रॉम ग्रुप ए अँड टू ग्रुप बी, देन नंबर ऑफ द स्टुडंट इन बोथ ग्रुप्स इज सेम, but one student goes from group B to group A, then the number of student in group A becomes twice of group B, find the number of student in each group. ठीक आहे. तर हा क्वेश्चन होता. तर याचं फायनल आन्सर जे होतं बांनो, तर ग्रुप एमध्ये जे होते, ठीक आहे, ग्रुप एमध्ये तुमचे आले असते 7 स्टुडंट्स आणि ग्रुप बीमध्ये आले असते 5 स्टुडंट्स, ठीक आहे. तर असा तुमचा मॅथचा पेपर होता, इझी होता बाबांनो. तर तुमची आन्सर चेक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मॅथ्स 2चा पेपरची प्रॅक्टिस करा आणि चांगला पेपर द्या. ऑल द बेस्ट. मॅथ 1चा पेपर झाल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला गेला असेल सगळ्यांचा पेपर. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ठीक आहे. आणि तुमचे मार्क्स सांगायला विसरू नका कमेंट्समध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.